नमस्कार. आज आपण एक नवीन रेसिपी व्हिडिओ पाहणार आहोत. तो म्हणजे अंडा करी किंवा अंड्याची पातळ अशी भाजी. यासाठी खाली दिल्याप्रमाणे साहित्य आपण पाहू शकता. मसाला अशा प्रमाणे मी भाजून घेतला आहे. मसाल्यामध्ये आपण काय काय घातले आहे ते पाहू शकता. मी या मसाल्याच्या वाटणामध्ये बाजरीचा आणि बडीशोपचाही वापर केला आहे, त्यामुळे खोबरे कमी लागते. अशा प्रकारे हे सर्व वाटण आपण मिक्सरला बारीक असं छान वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण रश्श्यासाठी पाणी उकळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर उकडलेली जी अंडी आपण पाहत आहात त्यांना अशा प्रकारे काप देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला आतपर्यंत जाईल. त्याच्यानंतर ही काप केलेली अंडी अशा प्रकारे आपण व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण पाहू शकता. अशा प्रकारे फ्राय करून घेतली की अंडी ही चवीला अतिशय उत्तम लागतात. त्यानंतर सर्वप्रथम आपण रश्श्यासाठी कढईमध्ये आपण तेल घेतलं आहे. जिरी मोहरीची हिंगाची फोडणी दिलेली आहे. त्यानंतर मी घरगुती माझा जो मसाला आहे तो टाकला आहे, अंदाजा नाही. आपणही आपल्या घरी जो अवेलेबल असेल तो मसाला टाकायचा आहे आपल्या अंदाजाने. त्यानंतर जो वाटण केलेला मसाला आहे तो या मसाल्याच्या तेलामध्ये व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण खाली दिल्याप्रमाणे पाहू शकता. त्यानंतर वाटणाला तेल सुटल्यानंतर जे आपण पाणी उकळून घेतलेलं आहे ते त्या वाटणामध्ये आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे आहे तेवढे पाणी आपण घालायचे आहे. आम्हाला पातळ रस्सा आवडतो म्हणून आम्ही थोडे जास्त पाणी घालतो. आपल्याला जर अंगाबरोबर पाणी घट्ट रस्सा असेल तर आपण तेवढे पाणी ॲड करायचे आहे. त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ घालून घ्यायचे आहे आणि रश्श्याला व्यवस्थित उकळी येऊन द्यायची आहे. अशा प्रकारे आपण पाहू शकता की रश्श्यालाही तेल सुटले आहे. त्यानंतर आपण फ्राय केलेली अंडी रश्श्यामध्ये सोडायची आहेत. ती अंडी सोडल्यानंतर पुन्हा रश्श्याला व्यवस्थित अशी उकळी येईल. खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता. हा रस्सा अतिशय सुंदर होतो. अशा प्रकारे आपण ही अंड्याची रस्सा भाजी नक्की करून पहा. ती खूपच चविष्ट होते. आणि ही जर रेसिपी आपल्याला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.